नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। भुजबळ म्हणजे पक्षाचं अस्तित्व संपवणारा माणूस, तो माझा विषय नाहीये, आरक्षण माझा विषय, हे फक्त टीव्हीवरती असतात, बाकी समाजासाठी नसतात, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांचं छगन भुजबळांवरती आरोप। तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलाय आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसोबत गणेशोत्सव साजरा, स्वतःच्या हाताने दिलाय महाप्रसाद। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळतो का, याबाबत केली अस्तेवाईक चौकशी। आता बघूया सविस्तर बातम्या। कुणी किती उपसमिती केली तर मी माझ्या समाजाला आरक्षण मी देणार आणि देतोय। ओबीसी मध्ये मराठ्यांना मी घालणार। ओबीसी साठी जशी तुम्ही उपसमिती स्थापन केली तशी दलित, मुस्लिम, शेतकरी, आदिवासींसाठी पण करून जाऊ द्या। गरिबांचं कल्याण करा, असं प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी केलंय। ते शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल, ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते, कारण काय राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी, परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलो असतो। आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे, आणि काय म्हणले पुढे, सर आरक्षण नव्हतं पाहिजे, मुंबईत काय करायचं होतं, हा फक्त फडणवीस घ्यायला होतं। आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाच परवानगी। मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं, फडणवीसला ते धुतलं असतं ते जाऊन वर्षा मागल्यावर। असा होतो की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आरोप होता। मी काय म्हणलो तुम्हाला, मी मराठ्याचाच फक्त थोडक्यात मी नोकरी, मराठ्याचाच पोरग आहे मी, ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला, ना दोन्ही काँग्रेसला, ना दोन्ही शिवसेनेला, ना दोन्ही भाजपला, मी कोणालाच काही मुजीत नाही कवाच। आपलं आहे ते रोखतो, माझा समाज माझ्या पाठीशी, आणि मी समाजाबरोबर आहे, आणि मी रिझल्ट देतो समाजाला। यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार, गेलो। मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता, जातीचा खाली बघावं लागलं असतं माझ्यामुळं। दुसरं हे सांगितलं होतं यावेळेस जेरच आणणार, जेरच आणला। मी हळूहळू करतोय ते, शिंदेचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबाचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं, तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं, तर गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन, त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं। मला आरक्षणच पाहिजे, मी हे 2 वर्ष झालं सिद्ध करून दिलंय, मला राजकारण नाही पाहिजे। संजय राऊत तुमच्या एका अर्थाने बदनाम करतात असा अर्थ होतो। नाही, आता ते कोणत्या उद्देशाने म्हणले, मला म्हणले की त्यांना काय टोल आणला, मी बाईटच नाही बघितली, परत व्हायचं तिसरं शिंदेना आणलाय, पण शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून असं ते म्हणताय। माझ्या खांद्यावर बंदूक पाहिजे, टप्पर नाही कोणाची मी लावत असतो गोड्या। मग मंत्री संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात भेट घेतली आहे। शिरसाट यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। या भेटीनंतर शिरसाट यांनी सरकारच्या भूमिकेवरती स्पष्टता आणली आणि मराठा आरक्षणासाठी सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। जरांगे पाटलांनी जे काही आंदोलनाची तारीख दिली होती त्याप्रमाणे त्यांचं आंदोलन झालं, आंदोलनाला चांगलं यश आलं, हे आपण सर्वजण पाहतात। महाराष्ट्रामधून त्यातल्या त्यात सर्वात जास्त मराठवाड्यातून लाखो लोक मुंबईला गेले होते। ते आंदोलन यशस्वी झाल्यामुळे त्यांनी गुलाल उधळून, फटाके वाजवून सगळे आपल्या गावी गेले, परंतु खऱ्या अर्थानं उपोषणाची जी जबाबदारी स्वतःवर घेतली जरांगे पाटलांनी, त्यामुळे त्यांची तब्येत सुद्धा थोडीशी ढासळली होती। आज माझ्या मतदारसंघामध्ये ते उपचारासाठी आलेत। त्यांना मी एक सल्ला दिला की थोडासा आराम करा, परंतु एकदा जनसामान्याला भेटायचं जे काही मिशन असतं त्यामुळे ते प्रत्येकाला आता भेटतात, कुणाला टाळत नाहीत। मग तब्येतीचं ठीक आहे पाहू म्हणून ते प्रत्येकाला भेटतात। मी त्यांना आज भेटीला आलो होतो। काही सूचना त्यांनी केल्या होत्या की जात पडताळणी समितीकडून लवकर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिल्या जात नाहीत,
निश्चितच मी सर्व डिपार्टमेंटच्या आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। या कामामध्ये जर कोणी कुचराई केली तर निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल। विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्याला ऍडमिशनला कुठे त्रास होऊ नये, हे सर्व आम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवून आहोत। आजच व्हीजीएनटी विद्यार्थ्यांच्या सुद्धा त्यांना थोडस मुदतवाढ पाहिजे होती, त्यांना 6 महिन्याची मुदतवाढ देण्याचा मला वाटतं GR आता निघाला असेल, त्यांनाही आपण मुदतवाढ दिलेली। एकंदरीत सर्व समाजामध्ये चांगली भावना यामुळे निर्माण झालेली आहे आणि जो लढा जरांगे पाटलांनी दिला होता त्याला यश आलं म्हणून सर्वजण आनंदात आहेत। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतली। यावेळी महाराष्ट्रासाठी, मराठा बांधवांसाठी ही ऐतिहासिक घटना आहे, हा त्यांनी केलेला लढा म्हणजे मोठं यश असल्याचं प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या भेटीदरम्यान केलंय। मी मुंबईला आझाद मैदानावर जे मनोज दादांनी उपोषण केलं होतं आणि हे उपोषण सरकारने अध्यादेश हैदराबाद गॅझेटेडचा काढल्यानंतर मागे घेण्यात आलं, परंतु मनोज दादा 5 दिवस उपोषणाला बसले होते। म्हणजे कंटिन्यू त्याच्या आधीचा 2 दिवसाचा दौरा होता, आधीचा तर होताच, पण तो 2 दिवसाचा कंटिन्यू दौरा, 5 दिवस उपोषण, 7 दिवस अशा पद्धतीनं शरीराची स्थिती काही आम्ही समजू शकतो। आम्ही रोज फिरतो आणि त्यामुळं त्यांची तब्येत बघण्यासाठी, विचारपूस करण्यासाठी आलेलो आहे। एक ऐतिहासिक घटना आहे, मराठवाड्यासाठी म्हणा, महाराष्ट्रासाठी म्हणा, मराठा बांधवांसाठी म्हणा, आणि वाटतं ही ऐतिहासिक घटना असताना त्यांनी जे केलेला लढा आहे तोही महत्वाचा आहे आणि त्या लढ्यामुळेच हे पॉसिबल झाले। कारण मराठा आरक्षणचा मुद्दा तर मागच्या 30-40 वर्षाचा आहे, पण तो आता तो अंतिम टप्प्यात आलेला आहे। मला असं वाटतं मोठं यश आतापर्यंत तरी मिळालेलं असं मला तरी वाटतं। खासदार संदीपान भुमरे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतली आहे। या अगोदर काय झालं, त्यापेक्षा आता काय झालं यावरती लक्ष केंद्रित करा, याचा फायदा सर्वांना होणार आहे असं प्रतिपादन त्यांनी केलंय। मी मनोज दादा जरांगे यांना ज्या वेळेस हॉस्पिटलला असतील, आंतरवाडीला असतील, त्यावेळेस मी त्यांना भेटायला जातो, की निवळ आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो। त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की गॅलेक्सी हॉस्पिटलला आतापर्यंत मी 7-8 दिवस आलो असेल, आंतरवालीला बी आंदोलन असो नसो तरी आमची भेट नेहमी असते, त्याच्यामुळे असं काही नवीन नाही। संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलनामागं हे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा, तर फडणवीस यांना घेरणं होतं असं त्याने आरोप केला एकनाथ शिंदे प्रत्यक्ष। तर मला एक सांगायचं की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो, रोज सकाळी आरोपाशिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबाशिवाय त्यांना कोणी दिसत नाही। त्याच्यामुळे संजय राऊतच्या आरोपावर आम्ही काही फार लक्ष देत नाही। पण सरकारनं जो निर्णय घेतलाय, जो GR काढलाय, पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार, पण दुसरे अभ्यासक त्याला म्हणतात की ह्या अडचणी आहेत, या पुढच्या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्याच्या अडचणी आहेत। तुमचं काय म्हणणं आहे, ह्या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं लक्षच असेल ना? नाही, लक्ष तर आहेच ना, एवढं मोठं आंदोलन म्हणजे लक्ष असतं। पण मला एक सांगायचं की शासनाने जो GR काढला आणि मनोज दादांनी स्वतः सगळ्याच्या समोर तो वाचलेला आहे, बघितलेला आहे, मला वाटतं आता मराठ्यांना ज्या काही हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या नोंदी त्याचा फायदा निश्चित सगळ्याला होणार आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी, तुम्ही एखादा व्यवसाय करताय का, मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात, आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज। आपल्या सर्वांनाच आतुरता होती बाप्पाच्या आगमनाची। घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तासाठी याही वर्षी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम, माझा ADN गणेशा। या देखावा स्पर्धेत आपण आपल्या घरातील गणपतीच्या देखाव्यामध्ये इको फ्रेंडली गणपती यासारखे विषय मांडू शकतात। या सजावटीचे व्हिडिओ व्हॉट्सअप करा। या व्हिडिओचा कालावधी किमान 1 मिनिटाचा असावा। सहभागी गणेश भक्तांचे निवडक व्हिडिओ ADN वर प्रसारित करण्यात येतील। यातील काही निवडक विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येतील।
तर वाट कसली बघताय? त्वरित आपला मोबाईल उचला आणि आडव्या मोबाईलमध्ये आपल्या बाप्पाच्या सजावटीचा व्हिडिओ करून खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी
रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे. आणि इथल्या जेवणामध्ये जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत. आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है. और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाईड बाय. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला, मात्र तरी काही गोष्टी जाणून घेऊन आणखीन काही मदत करता येईल का हे जाणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गणेश उत्सवानिमित्त त्यांच्या शासकीय निवासस्थानी जिल्ह्यातील 50 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या सोहळ्यात आरतीसाठी आमंत्रित केले आणि त्यांच्यासोबत संवाद साधलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गणेश उत्सवानिमित्त त्यांच्या शासकीय निवासस्थानी अनोखा उपक्रम राबवलाय. जिल्ह्यातील 4 तालुक्यांमधील 50 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना गणेश उत्सवाच्या सोहळ्यात सायंकाळच्या आरतीसाठी त्यांनी आमंत्रित केलं. भोजन करत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या हाताने भोजन वाढत त्यांची चौकशी केली. त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत, शेती व्यवसायात येणाऱ्या समस्या जाणून घेतल्यात. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला, मात्र तरी काही गोष्टी जाणून घेऊन आणखीन काही मदत करता येईल का हे तपासून घेण्याचा प्रयत्न केला. कोणाच्या सुखात नाही मात्र दुःखात सोबत राहावं असं वाटत असल्याने शेतकरी कुटुंबियांना भोजनासाठी आमंत्रित केल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. यावेळी इथे भजन गायनात तल्लीन झाल्याचं देखील दिसून आलं. यावरून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना हळव्या मनाचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आणखीन एक वेगळं रूप पाहायला मिळालं. नाही, गणपती उत्सवामध्ये आम्ही फार वर्षापासून असे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून घेत असतो. मागच्या वर्षी सुद्धा गणपती उत्सवामध्ये आम्ही अनाथ मुलांना बोलवलं होतं. यावर्षी जे या कुटुंबामध्ये दुर्दैवानं शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे, हे कुटुंब फार दुर्लक्षित राहतात आणि म्हणून शासकीय मदत त्यांना देत असतानाच त्यांच्यासोबत गणेशोत्सव साजरा केला पाहिजेत असा विचार मनात आल्यामुळं आज आम्ही 3 तालुक्यातून हे शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला 50 कुटुंबाला आम्ही या ठिकाणी बोलवलं होतं. त्यांच्यासोबत आमच्या सर्व कुटुंबियानं आजचा गणपती उत्सव साजरा केलेला आहे. आपण भजन देखील केलं नाही, आता गणपती उत्सवामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी व्याख्यानाला आग्रह करतो, प्रवचन कीर्तनाला हे करतो आणि आमच्या इथं आता जो 2-3 दिवस हे भजन कीर्तन भावगीताचा कार्यक्रम हे संध्याकाळी चालू असतात आणि जिल्हाभरामध्ये इतर ठिकाणच्या कार्यक्रमासोबतच या शासकीय निवासस्थानामध्ये सुद्धा आम्ही सर्व समाजातील लोकांना घेऊन आम्ही उत्सव साजरा करत असतो. यावर्षी काय तुम्ही बाप्पाकडे मागणी केली, काय सांगताय? बाप्पाकडे असं म्हणतात की वैयक्तिकरित्या जर स्वतःसाठी काही मागितलं तर देव कधी देत नाही लवकर. कारण ज्ञानेश्वरीमध्ये पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांना सुद्धा जगासाठी मागणी केली होती. त्या धर्तीवर आम्ही नेहमी बाप्पाकडे मागत असतो की जिथं आम्ही काम करतो त्या जिल्ह्यामध्ये त्या राज्यामध्ये सुखशांती नांदो,
सगळ्याला सुख समृद्धी दे. पाऊस चांगला झालेला आहे, आणखी चांगला पाऊस पडू दे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू दे आणि शांतता सुव्यवस्था जिल्ह्यामध्ये अबाधित राहू दे, जेणेकरून जिल्ह्याची जी प्रगती सध्या जलद गतीने होत आहे ती प्रगती दिन दुगणी रात चौगती अशीच प्रगती व्हावं आणि जिल्ह्याचं नाव व्हावं या पद्धतीची प्रार्थना आम्ही बाप्पाला रोजच करत असतो. गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान सर्वांनी शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखत मिरवणूक पार पाडावी असं आवाहन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी एडियनच्या माध्यमातून केलंय. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांची उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलाची विसर्जनाच्या बाबतीमध्ये संपूर्ण तयारी झालेली आहे. या बाबतीमध्ये सर्व गणपती मंडळे त्याचबरोबर महासंघाबरोबर नियोजनाकरता आम्ही एक अंमलदार कर्मचारी नेमलेला आहे. बैठका वगैरे सगळ्या होऊन रूटची देखील पाहणी आमची सर्व झालेली आहे. मी आणि महानगरपालिका आयुक्त देखील उद्या महत्त्वाच्या रूटची पाहणी करणार आहोत. विसर्जनाच्या ठिकाणी जे जे काही नियोजन करायचं आहे, ज्या ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांतर्फे ते सर्व करण्यात आलेलं आहे. विशेषतः यावेळी महानगरपालिकेनं आम्ही विनंती केलेली होती, काही ठिकाणी त्यांनी विसर्जनाचे ते कृत्रिम तलावाची जी आहे ती मागणी होती तर ती वाढवावी, जेणेकरून लोकांना ज्या लवकरात लवकर विसर्जन करण्याचा जो कालावधी लागतो 2 तास 3 तास तो कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे की विसर्जनाचे मूर्तीदानाच्या त्यांनी संकल्पना ठेवलेल्या आहेत, त्याच्याकरता त्यांनी काही स्पॉट्स निवडलेले आहेत. त्याचबरोबर ती फिरतं त्यांचं पथकी असणार आहे वाहन, त्याच्यामध्ये महानगरपालिकेतर्फे मूर्ती ह्या घराघरातून कलेक्ट करून विसर्जित सार्वजनिकरित्या करण्यात येणार आहेत. बाकी छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातर्फे रॅपिड ॲक्शन दलाची एक कंपनी, SRPची एक कंपनी, त्याचबरोबर ती संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचं पोलीस दल आणि अधिकारी आमचे सर्व DCP, सर्व ACP, PIs आणि सर्व ब्रांचेस यांची तयारी पूर्ण झालेली आहे. आणि यावर्षीचा गणपती उत्सव विशेष म्हणजे की आपण सर्वांनी निर्धार केलेला आहे की आपण हा पारंपरिक वाद्य यांनी साजरा करणार आहोत. DJ मुक्त आगमन आणि आत्तापर्यंतचा उत्सव हा आपल्या शहरामध्ये साजरा झालेला आहे आणि मला खात्री आहे की सर्व नागरिकांच्या मदतीने, सर्व लोकप्रतिनिधींनी आणि सर्व प्रशासनाने जे आवाहन केलेलं आहे की शहरामध्ये यावर्षीचा गणेश उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात आपला आगला वेगळा राहील आणि DJ मुक्त आणि लेझर मुक्त असा हा संकल्प करण्याचा आपण गणेशोत्सवाचा ठरलेला आहे. तो निश्चितच सर्व गणेश मंडळ आणि सगळे त्याप्रमाणे कारवाई करतील. जे करणार नाहीत त्यांच्यावरती आमचं लक्ष आहे आणि पुढील त्याबाबत जे काही कारवाई करायची त्याचं नियोजन देखील पोलीस प्रशासनाने संपूर्ण केलेलं आहे. नाही, आमचा प्लेनकोटचा बंदोबस्त पॅरलर सर्व ठिकाणी असतोच आणि ज्या ज्या ठिकाणी आमचे लोकांची कारण की गरज असते त्या ठिकाणी आम्ही प्लेनकोटमधला आमचा बंदोबस्त आहे. ड्रोन पेट्रोलिंग आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करणार आहोत, दिवसा आणि संध्याकाळच्या वेळी देखील. त्याचबरोबर शहरातले आपले 750 CCTV कॅमेऱ्याची नजर देखील विसर्जनाच्या मार्गामध्ये आणि मिरवणुकावरती राहणार आहेत. त्याचबरोबर आमच्या पोलीस स्टेशनचे जवळपास 50च्या वर व्हिडिओ कॅमेरे देखील ते सर्व मिरवणुकांवरती आमचं बारकाईने लक्ष असेल. ज्या ज्या ठिकाणी जे समाज विघातक आणि तत्व आहेत त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करायची आहे त्यांच्यावरती देखील आम्ही योग्य ती कारवाई केलेली आहे. एडियनच्या वतीने माझा एडियन गणेशा या सदराअंतर्गत सलग 4थ्या वर्षी घरगुती गणपती देखाव्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात सहभागी झालेल्या काही निवडक परिवारांनी पाठवलेले देखावे पाहूयात. दख्खनच्या पर्वतातील जगप्रसिद्ध कैलास लेणी म्हणजे महाराष्ट्राच्या काळजावर कोरलेला जगन्मान्य इतिहास. अखंड महाकाय डोंगर खोदून केवळ एकाच दगडापासून साकारलेले हे एकमेवाद्वितीय शिल्प जगातील सर्वात मोठे मोनोलिथिक स्ट्रक्चर आहे. रथाच्या स्वरूपात निर्माण केलेले हे भव्य मंदिर म्हणजे गजांत लक्ष्मी, दशावतारांची शिल्पे, रामायण महाभारतातील चित्रपट, शिवपार्वतीच्या अनेक कथा शिल्परूपात गुंफण करून ठेवलेला ऐतिहासिक अनमोल ठेवा आहे. मात्र आज आपण कैलास लेणी बघण्यासाठी जातो तेव्हा समोर प्रकट होतं ते वर्तमानाचं दुःखद वास्तव. कोसळलेले स्तंभ, सोंड छाटून टाकलेले हत्ती, मूर्तींचे तुटलेले हात, शिल्पांच्या चेहऱ्यावर ओरखडे, अनधिकृत लिखाणांनी काळवंडलेल्या भिंती. या लेणीतील काही हानी निसर्गाने केली, काही परकीय आक्रमकांनी, तर उरलेली विटंबना आपण करत आहोत. लेण्यांची ही हानी कलात्मक आहे, धार्मिक आहे आणि सामाजिक देखील. याला कारण आहे पर्यटक, अभ्यासक आणि समाजाचे झालेले दुर्लक्ष. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने
दांडेकरांचा इको फ्रेंडली बाप्पा आपल्या समोर सादर करत आहे विचार प्रवर्तक आणि पर्यावरण पूरक देखावा, कैलास लेणीची कथा आणि व्यथा. या देखाव्याच्या माध्यमातून कैलास लेणीच्या संवर्धनासाठी आणि लेणीतील मंदिराला जतन करण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पा स्वतः हातात कुंचला घेऊन या लेणीची झालेली अस्वच्छता नाजूकपणे दूर करत आहे. सोबतच त्यांचे मूषकराज ठिकठिकाणी झालेली भग्नता दूर करण्यासाठी त्यांना मदत करत आहेत. आणि या कार्याची पूर्तता गणराज करत आहेत की त्यांच्या मूषकांसोबत मंदिराचा कलशारोहण करून. यामधून ते सर्वजण आपल्याला संदेश देत आहेत की या कैलास लेणीचे आपण संवर्धक आहोत. एकीकडे गणेशोत्सवामध्ये आपण गणरायासाठी मंदिर बनवतो, मखर सजवतो, आणि दुसरीकडे मात्र आपण आपल्या एका महान मंदिराची केवळ उपेक्षा करतो. ही व्यथा केवळ वेरूळच्या कैलास लेणीचीच नाही, तर महाराष्ट्रातल्या, भारतातल्या कित्येक दुर्लक्षित लेण्या, गड किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंची देखील आहे. इतिहास केवळ वाचायचा नाही, तर वाचवायचा आणि जपायचाही आहे. तो त्याच्या पूर्वीच्या वैभवाला नेऊन ठेवायचा आहे. आपल्याला हा इतिहास म्युझियम मध्ये जाऊन पाहायची वेळ आणायची नसेल, तर आत्ताच वेळ आहे त्याच्या संवर्धनाची. कैलास लेणीतील झिजलेल्या, तुटलेल्या कलाकृतींना पुन्हा जोडण्याची. हा देखावा पाहून आपण सर्वजण मिळून आज संकल्प करूया. गणेशोत्सवाचा हा सोहळा आगळा वेगळा, कलेची समृद्धी जपण्याचा, लावू सर्वाला, कलेची समृद्धी जपण्याचा, लावू सर्वाला. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. भुजबळ म्हणजे पक्षाचं अस्तित्व संपवणारा माणूस. तो माझा विषय नाहीये. आरक्षण माझा विषय. हे फक्त टीव्ही वरती असतात, बाकी समाजासाठी नसतात, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांचा छगन भुजबळांवरती आरोप. तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलाय आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसोबत गणेशोत्सव साजरा. स्वतःच्या हाताने दिलाय महाप्रसाद. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळतो का, याबाबत केली अस्तेवाईक चौकशी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.